नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ग्राहकांनी त्यांच्या हक्काची जाणीव ठेवून सतर्क राहावं, त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन मान्यवरांनी केलं. जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे, डॉक्टर जगदीश नाईक, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे, नायब तहसीलदार नागरगोजे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे, महसूल सहाय्यक उर्मिला कोलगणे, सायबर सेल प्रतिनिधी राजेश मालपिली यांच्यासह शासकीय आणि अशासकीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार हे अनेक वर्षांपासून इतर धर्मीयांच्या ताब्यात आहे. 1949चा टेम्पल ॲक्ट रद्द करून या विहाराचा ताबा बौद्धांकडे सोपवावा या मागणीसाठी 19 मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य संघटक डी.एन. दाभाडे, ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, माधव हातागळे, रानुबाई वायवळ, जयप्रकाश इंगोले, धम्मानंद घोबाळे, अशोक गोपाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादात दगडाने डोके फोडून जखमी केल्याचा प्रकार पोलीस स्थानक पाथरी हद्दीत घडला होता. या संदर्भात फिर्यादीने सतीश परमेश्वर गलबे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक S.R. राऊत यांनी केला होता. सदरील घटना 14 मे 2019 रोजी घडली होती. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. JMFC न्यायाधीश श्रीमती जय क्रांती मॅडम यांनी साक्ष पुराव्यानुसार 19 मार्च 2025 रोजी आरोपी सतीश परमेश्वर गलबे राहणार देवगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी यास कलम 324 भादवीनुसार 1 वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेऊन फिर्यादीस 5,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट श्रीमती R.S. सुतार यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पैरवी अंमलदार प्रल्हाद दुधाटे यांनी काम पाहिलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.